Hello, Hello. can we start, sir? Yes, sir. Yes, sir. Hi, everyone. Namaskar. Good afternoon. Hope everyone is safe at home. आपणा सर्वांना माहित आहे आपल्या देशावर आणि जगावर कोविड-19 पॅन्डेमिकचं जे संकट आलंय त्यामुळे आज बिझनेस लॉस आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे, फायनान्शियल क्रायसिस आहेत आणि अशा बऱ्याच प्रकारचे जे आहेत ते डिफिकल्टीज आहेत, प्रॉब्लेम्स आहेत आणि सगळ्यांच्या मनावर डोक्यावर एक प्रकारचं टेन्शन आहे आणि या महामारीच्या काळामध्ये आपले शारीरिक आरोग्य जसं आपण संतुलित ठेवतो त्याचबरोबर आपलं मानसिक आरोग्य संतुलित राहणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे आणि हे इतका मोठं जे संकट आहे ह्याच्यामध्ये मानसिक आरोग्य कसं ठेवायचं हे आपल्या सगळ्यांना कळणं खूप मुश्किल आहे कारण हा आपला प्रत्येकाचा विषय नाहीये आणि म्हणून यासाठी आज जे आहे ते आपण एक सेशन आयोजित केलेलं आहे डॉक्टर राहुल भातांब्रे सर जे न्यूरो कन्सल्टंट आहेत, न्यूरोफिजिसिस्ट आणि त्याचबरोबर ते MBBS, DPM, MIPS हे सगळं आहेत नवी मुंबईमधले प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ राहुल भातांब्रे सर त्यांनी आतापर्यंत अशा निरनिराळ्या प्रकारचे जवळजवळ मोर दॅन 50 सेशन्स जे आहेत ते कंडक्ट केलेले आहेत जसं की आपण म्हणू मग ते महाराष्ट्र पोलीससाठी असेल, स्कूली मुलांसाठी असेल, एज्युकेशनसाठी असेल, फार्मर्ससाठी असेल आणि असे वेगवेगळ्या कित्येक लोकांचे त्यांनी सेशन आयोजित केलेले आहेत नेहमीच ते सोशल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये खूप ऍक्टिव्ह असतात आणि अशा प्रकारच्या सेशनसाठी आज त्यांनी स्वतःहून आम्हाला अप्रोच केलं की शिक्रेजी आपण अशा प्रकारचं काही सेशन आयोजित करू शकतो जेणेकरून आपल्या सगळ्या मंडळींना ज्याचा फायदा होईल म्हणून आज त्यांनी अप्रोच केल्याप्रमाणे आपण आज हे सेशन कंडक्ट केलेलं आहे आणि बचाव सेवा प्रतिष्ठान आमचे अध्यक्ष श्री इरप्पा कोटीवाले, मी सचिव गोरख शिखरे आणि आमची इतर सर्व टीम अशा प्रकारचे जे सेशन आहे ते मध्ये मध्ये आम्ही करत असतो पण गेली 4 महिन्यापासून आपल्याला माहित आहे की आपल्याला गॅदरिंग करता येत नाही म्हणून असं काही ठेवता येत नव्हतं आणि आज डॉक्टरांनी अप्रोच केलं आणि ते खरोखरच एक स्तुत्य असं संकल्पना आहे जेणेकरून घरात बसून जे इरिटेशन आले सगळ्यांना सगळेजण फ्रस्ट्रेट आहेत काय करावं कसं बाहेर निघावं यातून आपल्याला सुचत नाहीये म्हणजे आज आपली जी भूमिका आहे प्रत्येकाची अशी झाली की चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यू सारखी आणि म्हणून मला असं वाटते की यातून मार्ग काढण्यासाठी अभिमन्यू जरी बाहेर नाही निघाले तरी डॉक्टर भातांब्रे सर आपल्याला यातून नक्कीच बाहेर काढतील अशी अपेक्षा करूया आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि मी यासाठी डॉक्टर भातांब्रे सरांना विनंती करतो आणि पुढचं सेशन जे आहे ते त्यांनी चालू करावं तत्पूर्वी एक सूचना अशी की आधी राहुल सरांचं मार्गदर्शन स्पीच होईल 30 मिनिट साधारण आणि त्यानंतर एक 20 मिनिट्सचा 25 मिनिट्सचा क्वेश्चन आन्सरचा सेशन असेल तर माझी रिक्वेस्ट आहे प्रत्येकाने आपल्या मनातलं एक कन्स्ट्रक्टिव्ह क्वेश्चन जो शॉर्ट मध्ये सांगता येईल कमीत कमी ह्याच्यामध्ये आपल्याला मांडता येईल असा प्रश्न तुम्ही रेडी ठेवा आणि काय म्हणतात त्याला की तुम्ही प्रश्न नंतर विचारायचे आणि आपल्या शंकेचं निरसन जे आहे ते डॉक्टर साहेब करतील डॉक्टर साहेब मी आपल्याला रिक्वेस्ट करतो की तुम्ही कार्यक्रम हातात घ्यावा थँक्यू व्हेरी मच थँक्यू शिक्रे साहेब माझा आवाज येतोय सगळ्यांना येस सर येस थँक्यू बसव सेवा प्रतिष्ठान थँक्यू शिक्रे साहेब थँक्यू इराप्पा कोटीवाले साहेब ज्यांनी आपल्याला मला थोडक्यात इथे महत्वाचा जो टॉपिक आहे सध्या सर्वांसाठीच महत्वाचा टॉपिक आहे तो डिलिव्हर करण्यासाठी आमंत्रित केलं सध्या आजचा जो टॉपिक आहे तो आहे स्ट्रेस डिप्रेशन आणि सुसाईड आपण बघत आहात की सध्या आपण कोरोनामुळे जवळजवळ 5 महिने झाले आपण घरामध्ये आहेत 15 मार्च पासून आपण हा स्टार्ट झालेला कोरोना आता जुलै महिना संपत आलाय तरीही कोरोना जाण्याचे काही संकेत मिळत नाहीये आणि आपण सर्व घरात आहोत स्टक आहोत आपले सगळे व्यवहार बंद आहेत त्याबरोबरच मागच्या महिन्यामध्ये एक फार मोठी एक घटना घडली आणि वन ऑफ द फेमस बॉलिवूड ऍक्टर यांनी सुसाईड कमिट केलं त्यानंतर आपल्या पूर्ण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण अशी चर्चा चालू झाली की काय पद्धतीचं डिप्रेशन असतं काय सुसाईड असतं
काय इंटेलिजन्स कोशंट असतात, इमोशनल कोशंट काय असतात, याच्यातून बाहेर कसं यायला पाहिजे, काय करायला पाहिजे, असे बरेचसे ग्रुप डिस्कशन, असे काही सेमिनार्स पण आयोजित केले गेले 1 महिन्यापासून. आणि त्यामुळेच आपणही लोकांना अवेअरनेस क्रिएट करणं हे फार महत्वाचं आहे. या बाबतीत बरेचसं नॉलेज कमी आहे आणि जेव्हा आपल्याला कळायला लागतं की अशी विचार आहेत, तेव्हा फार वेळ कमी पण असतो. ते आयडेंटिफाय करणं हे फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी अवेअरनेस क्रिएट करणं पण फार महत्वाचं आहे. त्यामुळे मला इथे संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं परत धन्यवाद मानतो आणि आपल्या टॉपिकला सुरुवात करतो. तर आपण इथे 1 बाय 1 आपण एक टॉपिक डिस्कस करतोय. एक म्हणजे स्ट्रेस काय असेल, डिप्रेशन काय असेल आणि सुसाईड काय असेल. तर खरोखरच प्रत्येक व्यक्ती डिप्रेशन असलेली सुसाईड करते का, सुसाईडची लक्षणं कशी असतात आणि हे सगळं घडत असताना त्याची लक्षणं कशी ओळखायची आणि त्यानंतर मॅनेजमेंट काय करायचं, आपण काय करू शकतो, एखाद्याला आपण कशी हेल्प करू शकतो किंवा त्या व्यक्तीला कसं बाहेर काढू शकतो, त्याबद्दल आपण इथे डिस्कस करूया. तर सुरुवातीपासून मी स्टार्ट करतोय. तर स्ट्रेस म्हणजे काय? स्ट्रेस म्हणजे एखाद्या आपल्या माइंडवर आणि बॉडीवर एखाद्या गोष्टीचा रिस्पॉन्स येणं. त्या कशामुळे रिस्पॉन्स, कसले रिस्पॉन्स येतात? आपण रियालिटी वर्ल्ड मध्ये आपण काहीतरी पाहिलंय, इमॅजिनेशन मध्ये काही पाहिलंय, स्वप्नामध्ये काही पाहिलंय, आपल्या काही घटना घडल्यात आपल्याविषयी, असे काही चेंजेस झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या मनावर किंवा बॉडीवर काहीतरी बदल घडून येतो, त्याला आपण स्ट्रेस म्हणतो. आणि हा जर स्ट्रेस खूप कालांतर चालू असेल, 1 आठवडे, 2 आठवडे, 10 आठवडे, महिना, काही वर्षभर चालू असेल, तर त्याचं आजारामध्ये रूपांतर होतं. त्याला आपण काही प्रमाणात मानसिक आजार म्हणू शकतो. काही आजार अँझायटी डिसऑर्डर्स आहेत, काही डिप्रेशनचे आजार आहेत, अदर सायकॅट्रिक इलनेस आहेत. तर त्यामध्ये एक डिप्रेशन नावाचा आजार जडू शकतो जर हा स्ट्रेस खूप दिवस असेल, काही आठवडे असेल. आणि डिप्रेशन मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या व्यक्तीला खूप उदास वाटतं, खूप डिप्रेस आल्यासारखं वाटतं आणि कुठल्याच गोष्टीमध्ये इच्छा राहत नाही, कुठल्याही ऍक्टिव्हिटीमध्ये इच्छा राहत नाही. अशा व्यक्तीला डिप्रेशन असा आजार जडू शकतो. तिसरा आहे सुसाईड. एखादी व्यक्ती एकदम टोकाचे विचार गृहीत धरते आणि टोकाचे विचार येतात आणि त्यांचं एक ऍक्ट होतं, म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण इंटेन्शनली स्वतःला मारून घ्यावे असे विचार येतात. म्हणजे सुसाईड इज अ ऍक्ट ऑफ इंटेन्शनली कॉझिंग वन्स ओन डेथ. म्हणजे स्वतःहून असे विचार येतात की आपल्याला स्वतःला संपवावं, अशी एक सुसाईड बद्दल आपण एक डेफिनेशन WHO ने मांडलेली आहे. तर मी तुम्हाला आताच थोडक्या वेळ 5 मिनिटापूर्वी बोललो की स्ट्रेस काय असतो. तर स्ट्रेस हा मनावर आणि शारीरिक दोन्ही बदल घडवतो. ते कुठल्या तरी सिच्युएशनवर अवलंबून असतं. काहीतरी इमॅजिनरी थॉट्स मनात येतात, काहीतरी घटना घडते, त्याच्यानुसार काही बदल होतात. तर 2 प्रकारचे स्ट्रेस असतात. एक तर पॉझिटिव्ह स्ट्रेस आणि दुसरा असतो निगेटिव्ह स्ट्रेस. पॉझिटिव्ह स्ट्रेस म्हणजे त्या गोष्टीचा आउटकम हा चांगला होणार आहे, त्याला आपण यू स्ट्रेस पण म्हणतो. आणि ह्या पॉझिटिव्ह आउटकम मुळे आपली बॉडी हेल्दी राहते. जसं की समजा आपण एक्सरसाइज करतोय, आपण बाहेर फिरायला जातोय, पण तो एक प्लीझंट फिलिंग देतं शरीराला आणि मनाला, एक प्लीझंट फिलिंग देतं आणि तो जो बदल घडेल तो आपल्यासाठी हेल्दी असेल, त्याला आपण पॉझिटिव्ह स्ट्रेस म्हणतो. इव्हन प्रेग्नन्सी पण पॉझिटिव्ह स्ट्रेस आहे. शारीरिक आणि मानसिक बदल होतात, पण त्याचा आउटकम हा हेल्दी निघतो, म्हणून पॉझिटिव्ह स्ट्रेस समजलं. निगेटिव्ह स्ट्रेस काय असतो? त्याचे आपल्या मनावर, शरीरावर आणि मनावर अनहेल्दी म्हणजे हेल्दी नसलेल्या काही गोष्टी घडतात. शारीरिक व्याधी जडतात, तो पण निगेटिव्ह स्ट्रेस आहे. मानसिक व्याधी जडतात, तो पण निगेटिव्ह स्ट्रेस आहे. मानसिक व्याधी म्हणजे शरीर आणि मनावर काही बदल घडले, तर त्याच्यामुळे इमोशन्स मध्ये बदल झाले, इरिटेशन आलंय, चिडचिडपणा होतो, डिप्रेशन सारखं वाटतं, हे निगेटिव्ह स्ट्रेस आहे. एखाद्या व्यक्तीला कफ येतो, खोकला येतो, ताप येतो, पण त्याच्या फिजिकली चेंजेस होतात आणि ते
हेल्दी नसतात, नॉन हेल्दी असतात. तर तेही एक प्रकारचा निगेटिव्ह स्ट्रेस आहे. काही हार्मोनल सिस्टम याच्यावर काम करते आणि त्यामुळे निगेटिव्ह स्ट्रेसमध्ये कन्वर्ट होतं. हा झाला स्ट्रेस. दुसरं आहे डिप्रेशन. मी तुम्हाला म्हणालो की कालांतराने काही स्ट्रेस आपल्या बॉडीवर असेल आणि काही वीक्स पर्यंत जर असेल, त्याचं कन्व्हर्जन नक्कीच डिप्रेशन मध्ये कन्वर्ट होऊ शकतं. डिप्रेशन म्हणजे काय? जर एखादा व्यक्ती खूप स्ट्रेस आणि तणावाखाली आहे आणि तेच विचार येत आहेत आणि त्यानंतर त्याच्या मनावर बदल होत आहेत, म्हणजे त्याला डिप्रेस मूड वाटतं, सगळ्यात महत्वाचं सॅड फिलिंग वाटतं, काही करण्याची इच्छाच होत नाही, काही करावंसच वाटत नाही, कुठल्याच गोष्टीची एनर्जी राहत नाही, अशा कंडिशन्सला आपण डिप्रेशन म्हणतो. तर काही प्रमाणात मी ते फॅक्ट्स मांडतो की जगामध्ये 5 मेजर कॉज आहेत, म्हणजे ज्याच्यामुळे आपल्या शरीरावर त्रास होतो, डिसॅबिलिटी म्हणतो आपण. अशा कोणत्या डिसॅबिलिटीज आहेत ज्याच्यामुळे, असे कोणते रोग आहेत ज्याच्याने फार मोठी संख्या डिसेबल झालेली आहे? एक म्हणजे आर्थरायटिस. एक नंबरला आर्थरायटिस येतं. कृपा करून म्यूट करा. एक नंबर म्हणजे आर्थरायटिस. आर्थरायटिसने बरेचशा पॉप्युलेशन ही आर्थरायटिसने सफर आहे. दुसऱ्या क्रमांकावर वर्ल्ड मध्ये येतं ते हार्ट डिसीज. हृदयाचे विकार या जगामध्ये सेकंड नंबरला आहेत. काही लोकांना हार्ट अटॅक येऊन गेलाय किंवा हार्ट फेल्युअर झालंय किंवा हृदयाचे अजून विकार आहे, ते दुसऱ्या प्रमाणावर जगामध्ये सापडतात. तिसरं आहे लंग्स किंवा रिस्पायरेटरी प्रॉब्लेम. काही लोकांना अस्थमाचा प्रॉब्लेम आहे, काही लोकांना सीओपीडी नावाचा आजार आहे. अशा प्रकारचे फुफ्फुसांचे जे आजार दिसतात ते तिसऱ्या प्रमाणात जगामध्ये दिसून येतात. आणि चौथ्या प्रमाणावर जगामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणावर 4 नंबरला हा डिप्रेशन येतो. म्हणजे मोठ्यात मोठी पॉप्युलेशन सध्या डिप्रेशननी सफर आहे. 5th नंबरला डायबिटीज आहे. आणि जानेवारी 2020 मध्ये WHO नुसार त्यांनी काही रिवाइज केलं आणि त्या रिवाइज क्रायटेरियानुसार आता सध्या डिप्रेशन इज लिडिंग कॉज ऑफ डिसॅबिलिटी आहे. म्हणजे हे बाकीचे कॉजेस मागे पडतायत आणि डिप्रेशन हा मेजर कॉज ऑफ डिसॅबिलिटी येतो. तर काय असतं डिप्रेशन? मी थोडक्यात तुम्हाला आधी सांगितलं की डिप्रेशनची लक्षणं कशी आहेत. तर मी थोडक्यात इथे अजून एकदा परत सांगतो की सगळ्यात महत्वाचं फीचर्स आहे लो मूड वाटणं, खूप उदास वाटणं. जर एखाद्या व्यक्तीला खूप कॉन्स्टंट लो मूड आणि उदास वाटतंय तर हे वन ऑफ द प्रॉमिनंट सिम्पटम आहे. हे प्रॉमिनंट सिम्पटम समजलं जातं. दुसरं असतं डिक्रीज इंटरेस्ट ऑर प्लेजर इन प्लेजरेबल मुवमेंट्स. काही व्यक्तीला काही गोष्टीमध्ये आनंद मिळतो, काही लोकांना शॉपिंग करायला आनंद मिळतो, खेळायला आनंद मिळतो, क्रिकेट खेळायला आवडतं, पण ह्या सगळ्या गोष्टींपासून दुरावतो, नको वाटतं. खेळणं नको वाटतं, शॉपिंग करणं आवडत नाही किंवा बाहेर जायला आवडत नाही, अशा प्रकारची काही लक्षणं दिसतात. डिक्रीज ऑर इन्क्रीज स्लीप, झोपेमध्ये बदल होतात. झोप फार कमी प्रमाणात येते किंवा खूप जास्त झोप लागते. 12 ते 18 घंटे झोपून सुद्धा एनर्जी लेस वाटायला लागतं किंवा काही काही वेळा झोपच येत नाही, म्हणजे हार्डली 5-5, 10-10, 12-12 दिवस झोपच येत नाहीत, अशी लक्षणं दिसतात. सिग्निफिकंट वेट लॉस ऑर वेट गेन, काही लोकांमध्ये वजन वाढतं तर काही लोकांचा वेट लॉस होतो. वजन वाढण्यामागे काय कारण समजलं जातं की भूक मोठ्या प्रमाणात वाढते काही लोकांची. डिप्रेशनच्या ह्याच्यामध्ये पण भूक वाढते आणि सतत खावंसं वाटतं आणि त्यामुळे वजन वाढतं. काही लोकांची लक्षणं असतात की भूकच मरून जाते, काही खाण्याची इच्छाच राहत नाही, खूप दिवस खाण्याची इच्छा नाही, 3 टायमाचं जेवण 1-2 टायमावर आले, 2 टायमाचं 1 टायमावर आले, हार्डली नाश्त्यावरच आपण जगतोय, अशा काही लक्षणं दिसतात आणि हळूहळू वेट लॉस होतो. स्लोईंग डाऊन ऑफ थॉट, म्हणजे थॉट प्रोसेस, विचार क्षमता आणि मुवमेंट याची स्लोईंग व्हायला लागते, म्हणजे करण्याची इच्छाच राहत नाही. आपण जर 2 ते 3 तासावर काम 2 ते 3 तासात एखादं काम करायचं असेल तर त्याला 8 ते 9 तास किंवा एका दिवसाचं काम 2 दिवसावर, 3 दिवसावर आपण टाळत जातो. काही महिने लागतात एखादं काम करायला. हे पण एक वन ऑफ द फीचर्स आहे. फटीग ऑर लॉस ऑफ एनर्जी, एनर्जी लेस वाटायला लागतं, काही करण्याची इच्छा नाही, थकल्यासारखं वाटायला लागतं. सगळं काही खातोय, जेवण करतोय, सगळं काही चालू आहे, पण फटीग वाटतं, एकदम एनर्जी लेस वाटायला. त्यानंतर आहे फिलिंग ऑफ वर्थलेस ऑर एक्सेसिव्ह ऑर इनअप्रोप्रिएट गिल्ट.
आपण काही घटना घडली आपल्याकडून, पण ती घटना चुकीची घडली आपल्याकडून आणि त्याची एक्सेसिव्ह गिल्ट येते आणि आपल्या व्यक्ती स्वतःला दोषी मानतो आणि तोच आपल्याला स्वतःलाच त्रास करून घेतो. या सगळ्या गोष्टींचा त्याला गिल्ट वाटायला लागते आणि जीवन निरर्थक वाटतं. काय राहिलंय आपल्या पुढे सगळं निरर्थक आहे, काही करण्यात अर्थ नाही अशी फिलिंग येते. डिमिनिश्ड ॲबिलिटी टू थिंक ऑर कॉन्सन्ट्रेट, म्हणजे काही करण्यामध्ये, कामामध्ये एखादा जर व्यक्ती असेल तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन लागणार नाही आणि जर तू स्टुडंट असेल तर अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन लागणार नाही. अशी डिप्रेशनची व्यक्ती स्कूल एज पासून ते अडल्ट पर्यंत कुणाही व्यक्तीला येऊ शकतं. स्कूलमध्ये जर जाणारा व्यक्ती असेल तर स्टडी परफॉर्मन्स रिलेटेड पाहू शकता, तर त्याचा स्टडी परफॉर्मन्स लो दिसतोय. गृहपाठ असेल तर ते होणार नाही, होमवर्क असेल तर होणार नाही, डिलेड करणं हे पण त्याचं एक लक्षण आहे. आणि जर एखादा व्यक्ती अडल्ट आहे तर अडल्ट असणाऱ्या व्यक्तींना पण ते कॉन्सन्ट्रेशन होत नाही, कामामध्ये व्यत्यय येतो, एखादं काम डिलेड होतं, खूप दिवसावर ढकललं जातं किंवा चुका होतात, खूप काही चुका होतात, ते सिनियर्सला निदर्शनास येऊ शकतात. अशा पद्धतीचे लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन पण लक्षण आहे. इनडिसिजनेस, कुठलंच डिसिजन घेण्याची क्षमताच नाहीये, डिसिजनच घेऊ शकत नाहीये असं वाटतं. एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर आपल्याला विचारावं लागतं, 2-3 लोकांना विचारून डिसिजन घ्यावं लागतं किंवा काय करता येईल हे कळत नाही. रिकरंट थॉट्स ऑफ डेथ, बऱ्याच वेळा असं खूप दिवसाचं डिप्रेशन असेल किंवा अचानक सुद्धा खूप मेजर डिप्रेशन आलं असेल तर रिकरंट थॉट्स ऑफ डेथ म्हणजे सुसायडल सारखी फिलिंग पण येऊ शकते. असं वाटतं की त्यावेळी मात्र त्या एखाद्या व्यक्तीला पूर्ण लाईफ ही हेल्पलेस वाटते, म्हणजे मला कोणी मदत करू शकणार नाही असं वाटतं. आपलं हे जीवन वर्थलेस वाटतं, आपल्या ह्या जीवनात कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही असं फिलिंग येतं आणि त्यानंतर ह्याचे टोकाचे विचार येतात आणि सुसायडल सारखी फिलिंग येते. मी आपल्याला दाखवलंय की बाजूला काही स्लाइड्स मध्येच बाजूला काही हार्मोन्स दाखवलेत. आपल्या पूर्ण ब्रेनचं स्ट्रक्चर हे काही हार्मोन्सवर डिपेंड असतं. काही हार्मोन्स आहेत त्याचं पूर्ण स्ट्रेसचं बॅलन्स करतं आणि जेव्हा असे स्ट्रेस खूप दिवसापर्यंत असतील तर ह्या हार्मोन्सचं पण इम्बॅलन्स होतं. जसं की डोपामाइन आहे, सिरोटोनिन आहे, नॉन इपिनेफ्रिन आहे. या हार्मोन्स इम्बॅलन्स होतं आणि त्यांची लेवल सुद्धा कमी होते आणि त्यांची स्ट्रेस घेण्याची कॅपॅसिटी संपते आणि मग डिप्रेशनमध्ये कन्वर्ट होतं आणि त्याच्या पुढचा येणारा जो स्ट्रेस असेल ना त्यांची कॅपॅसिटी संपल्याच्या बाहेर आणि फटिग येत आहे आणि डिप्रेशन सारखी लक्षणं दिसतात. एक वन ऑफ द केमिकल हा प्रॉब्लेम डिप्रेशन मध्ये दिसून येतो. मी म्हटल्याप्रमाणे काही मेंदूमध्ये पण बदल दिसतात. जे काही डिप्रेशन पेशंट आहेत त्यांच्यामध्ये मेंदूमध्ये बदल दिसतात, नॉन डिप्रेशन पेशंट मध्ये थोडे वेगळे बदल दिसतात. हा झाला डिप्रेशन. तिसरा महत्वाचा टॉपिक आपण इथं डिस्कस करतोय, सुसाईड. मी आपल्याला म्हणालो की डिप्रेशन जर खूप मेजर प्रमाणात वाढलं असेल किंवा खूप दिवसाचं डिप्रेशन असेल आणि ते कमी होत नाहीये तर त्याचं कन्व्हर्जन सुसाईड मध्ये होतं. एखाद्या व्यक्तीला टोकाचे विचार येणे म्हणजे सुसाईड. जर ह्याचे फॅक्ट्स जर आपण पाहिलेत तर जगभरामध्ये जवळपास 8 लाख लोक सुसाईडने मृत्यू पावतात. प्रत्येक 40 सेकंदाला एक सुसाईड होतं. आपल्या इंडियामध्ये साऊदर्न कंट्रीज आहेत, साऊदर्न स्टेट आहेत, केरळ आहे, कर्नाटक आहे, तामिळनाडू आहे, इथे सुसाईडचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. नॉर्थ साईडला फार कमी सापडतं. उत्तर प्रदेश, बिहार याच्या मागे असं समजलं जातं की भारताचं जे अध्यात्म आहे ते नॉर्थला आहे. महाभारत, रामायण यासारख्या ज्या किंवा पानिपत यांसारखे युद्ध झालेत ते नॉर्थ साईडला झालेत. त्यामुळे रिलिजियसचा पगडा नॉर्थला खूप आहे आणि साऊथला कमी आहे. त्यामुळे साऊथला असं जास्त सुसाईड रेट दिसून येत. पण हे पण एक प्रकारचं फॅक्ट काही वेगळे आहेत. कारण एखादी व्यक्ती सुसाईड करतं तर त्याची रिपोर्टिंग पण फार कमी होतात आणि हे जे मी तुम्हाला फॅक्ट सांगतोय हे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो नुसार आहे. म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो हे प्रत्येक घटनेचं नोट करतं आणि बऱ्याच वेळा असं दिसून येतं एखादा व्यक्ती आहे किंवा आम्हीही पाहतो एखादा पेशंट पाहायला जातो
एखाद्या व्यक्तीने अचानक काही गोळ्या खाल्ल्या असतील आणि सुसाईड करायचा प्रयत्न केला असेल, पण बऱ्याच वेळा रिलेटिव्ह त्याची दुसरी कारण सांगतात की ते अचानक झालं, त्यांना समजलं नाही, काय केलं त्यांनी कळालं नाहीये, किंवा एखाद्या व्यक्तीनं पॉइझन घेतलं असेल तर रिलेटिव्ह असं सांगतात की ते चुकून नजर चुकीनं घेतलं गेलंय, त्याच्या बाजूला पाण्याची बॉटल होती पण ती पाण्याची बॉटल पिण्याच्या ऐवजी ती बाजूची बॉटल पिण्यात आली, त्यामुळे त्यांनी पॉइझन घेतलं. मग अशा वेळी काय होतात की ते रिपोर्ट हे अंडर रिपोर्टिंग असतात, रिलेटिव्ह स्वतःहून सांगत नाही, त्यामुळे रिपोर्टिंग पण फार कमी होतं. पण जे फॅक्ट नुसार दिसून येतं ते साऊथ स्टेटला खूप जास्त आहे नॉर्थ पेक्षा. कुठल्या कॉमन मेथड सुसाईड मध्ये वापरल्या जातात? एक म्हणजे पॉइझनिंग, ही सगळ्यात मोठी. इंडियामध्ये तरी पॉइझनिंगचे केसेस खूप आहेत. हँगिंग, स्वतःला हँग करून घेणं, फाशी करून घेणं, हे 26% प्रमाण दिसतं. सेल्फ इमोलेशन 9% प्रमाण दिसतं, स्वतःला मारून घेणं हे 9% दिसून येतं. आणि फिमेलमध्ये सुसायडल अटेम्प्ट जास्त दिसून येतात मेलपेक्षा. आणि जर एखादा मेलच्या डोक्यामध्ये जर सुसाईडचे विचार येत असतील तर कम्प्लीट सुसाईड होतं, म्हणजे तो कम्प्लीट सुसाईड करतो. पण फिमेलमध्ये जर विचार येत असतील तर ते अटेम्प्टेड होतात, मोस्टली त्यांचे अटेम्प्ट असतात आणि काही अटेम्प्ट नंतर ते कम्प्लीट सुसाईड करतात. असं मानलं जातं की फिमेल हे फक्त सुसायडल अटेम्प्ट करतात पण पूर्ण सुसाईड करत नाहीत, पण हे पण एक प्रकारचं मिसनॉमर आहे. बऱ्यापैकी फिमेल पण सुसायडल अटेम्प्ट करण्याच्या ऐवजी कम्प्लीट सुसाईड पण दिसून येतं. इंडियामध्ये जवळपास 1,35,000 सुसायडल डेथ होतात प्रत्येक वर्षी. आणि प्रत्येक 20 सुसाईड जर कोणी अटेम्प्ट करत असेल तर त्या 20 सुसाईड मागे एक सुसायडल कम्प्लीट डेथ होतो, म्हणजे 20 अटेम्प्ट मागे एक सुसाईड डेथ होते. जर आपण आकडे पाहिले, जर 1,35,000 जर सुसाईड करत असतील तर इंटू 20 म्हणजे 20 ते 25 लाख लोक हे सुसायडल अटेम्प्ट करतात, दरवर्षी सुसायडल अटेम्प्ट करतात. आणि 1,35,000 त्यांचे कम्प्लीट सुसाईड होतात, म्हणजे सुसाईड सक्सेस होतं त्यांचं. म्हणजे हे फार मोठ्या प्रमाणात हे फॅक्ट्स दिसून येतात. अजून एक लास्टचा जो एक वाक्य आहे, म्हणजे लास्टचा जे सेंटेन्स आहे, मोस्ट केसेस रिपोर्टेड इन द एज ग्रुप ऑफ 15 to 30, 15 ते 30 या एज ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त सुसाईड दिसून येतं. हे थक करणारं आहे, कारण या एज ग्रुपमध्ये आपण समजत जाऊ की ॲडोलसंट्स एज ग्रुप आहे आणि त्यामध्ये सुसाईड रेट जास्त दिसून येतो. जसं सुसाईड म्हणालो तसं पॅरासुसाईड नावाचा एक प्रकार असतो. त्या व्यक्तीला नो सुसायडल इंटेंट इज प्रेझेंट बट पर्सन इज अवेअर अबाउट सिरियस हार्म. त्यांची वृत्ती असते की सुसाईड सारखे विचार येतात आणि स्वतःला हानी करून घ्यायची वृत्ती असते, पण ते सिरियसली स्वतःला हार्म करून नाही घेत. स्वतःला कट करून घेतात किंवा स्वतःला बर्न करायचा प्रयत्न करतात, पण कम्प्लीट सुसाईड दिसून येत नाही, कारण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये दोष असतो. पण कम्प्लीट सुसाईडला ते थोडे घाबरतात आणि कम्प्लीट सुसाईड दिसून येत नाही. ते खूप इम्पल्सिव्ह असतात, खूप रागीट स्वभावाचे असतात आणि त्यामुळे असं थ्रेटनिंग होतं किंवा केलं जातं, पण कम्प्लीट सुसाईड दिसून येत नाही. फार्मर सुसाईड फार महत्वाचा टॉपिक आहे. याबद्दल पण आम्ही बरेचसे अवेअरनेस प्रोग्राम घेतले होते आणि आपलं महाराष्ट्र सुद्धा फार्मर सुसाईडनी खूप अफेक्टेड स्टेट आहे. आपलं मराठवाडा रिजन असेल किंवा विदर्भ रिजन असेल, जिथं पाण्याची फार मोठी समस्या आहे, त्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुसाईड दिसून येतात. आणि पुरं भारतवर्षामध्ये, भारतात जर पाहिलात तर महाराष्ट्र आहे, तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आहे, या भागामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात सुसाईड दिसून येतात. पण याची जर रिझन जर तुम्ही माहिती काढली तर मोठ्या प्रमाणात आपल्याला वरवरती दिसून येतं की फेल्युअर ऑफ क्रॉप्स, म्हणजे पीक न येण्यामुळे सुसाईड केलं असं आपल्याला दिसून येतं. आणि नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार हे प्रमाण 23% दाखवलेलं आहे. पण 22% प्रमाण बाकीच्या रिझन्सचं पण दाखवलेलं आहे. पण फॅक्ट्स काही वेगळे आहेत. बाकीचे आजार पण मोठ्या प्रमाणात असतात. एखादा फार्मर असेल तर त्याचे बाकीचे पण कारणं आहेत ज्याच्यामुळे तो सुसाईड करू शकतो. अल्कोहोल असेल किंवा घरामधील काही भांडण असतील किंवा मुलीचं लग्न असेल किंवा त्याला काहीतरी आजार आहे, अशी बाकीचे भरपूर कारणं आहेत ज्याच्यामुळे सुसाईड होतं. पण आपल्याला दिसून येतं फक्त की फेल्युअर ऑफ क्रॉप्समुळेच होतंय. पण हे फार नगण्य प्रमाण आहे. जेव्हा एखादे डॉक्टर किंवा स्टाफ
एखाद्या पेशंटला किंवा जो फार्मर आहे त्यांना भेटायला जातात, त्यांना रिलेटिव्हशी डिस्कस करतात, तेव्हा हे बाकीची कारणं दिसून येतात. इनफॅक्ट आम्हालाही अशी दिसून आलेली आहेत. बाकीची कारणं पण फार महत्वाची आहेत, पण ती दिसूनच येत नाही आणि आपण फेल्युअर ऑफ क्रॉप्स असंच समजलं जातो. पण बाकीची कारणं खूप महत्वाची आहेत. किंबहुना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लास्ट इयर प्रेरणा नावाची एक संस्था स्थापन केली होती आणि प्रेरणा अंडर सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्टच्या पोस्टिंग पण स्टार्ट केल्या होत्या, जेणेकरून फार्मर्सला या सुसाईड वृत्तीपासून रोखलं जाऊ शकतं, त्यांची काउन्सिलिंग केली जाऊ शकते, घरोघरी जाऊन काउन्सिलिंग करायचं होतं आणि जर एखाद्या व्यक्तीला जर काही गरज असेल तर त्यांना ट्रीटमेंट पण देणं गरजेचं होतं. पण किंबहुना याच्यामध्ये पण बऱ्याच वेळा असं ठरवलं जातं की गव्हर्नमेंट हे फार्मर्सला वेडं समजतंय, म्हणजे फार्मर्सला लक्ष नाही देत आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची संस्था त्यांनी उभी केली आहे. पण ह्याच्या मागे उद्देश वेगळा आहे की त्यांना अवेअरनेस क्रिएट करायचा होता आणि जी काही पॉप्युलेशन, टार्गेट पॉप्युलेशन होती, त्यांना ट्रीटमेंट देणं, त्यांची काउन्सिलिंग करणं हे फार महत्वाचं. काय वाटतं एखाद्या व्यक्तीला जर सुसाईड सारखे विचार येत असतील तर काय असतं नेमकं? एक म्हणजे वर्थलेस फिलिंग येते. हे ट्रायड आहे. वर्थलेस फिलिंग येतं, त्याला असं वाटतं की हे जीवन निरर्थक आहे, इथं काहीच अर्थ नाही. हेल्पलेस वाटतं, मला कुणीच हेल्प करू शकत नाहीये, किंबहुना तसं घडलेलंही असतं आणि ह्या जगामध्ये या पृथ्वी तलावर कुणीच माझी हेल्प करू शकणार नाही अशी फिलिंग येते. तिसरं असतं होपलेस. त्याला असं वाटतं की काहीच नाही राहिलं जीवनामध्ये, सर्वत्र निराशा दिसते, कुठल्याच प्रकारचं होप दिसत नाहीये. हे 3 गोष्टी जेव्हा एकत्र येतात त्याच व्यक्तीला सुसायडल फिलिंग येते आणि ह्या 3 गोष्टी नसतील, त्याच्या आधी फक्त उदास वाटत असेल तर ते डिप्रेशनची फिलिंग आहे. पण ह्या 3 गोष्टीमुळे सुसायडल सारखी फिलिंग एखाद्या व्यक्तीला येऊ शकते. अशी काय रिस्क फॅक्टर आहेत जेणेकरून सुसायडल सारखी फिलिंग येऊ शकते? अशी काय रिस्क फॅक्टर आहे? एनी सेन्स ऑफ लॉस. कुठल्याही गोष्टीचा अचानक जर एखाद्या गोष्टीचा लॉस झालाय, समजा अचानक माझं काहीतरी हरवलंय, अचानक माझ्या महत्वाची गोष्ट आहे, माझ्यासाठी फार महत्वाचं डॉक्युमेंट आहे, ते मला मिळत नाहीये, सापडत नाहीये, त्यामुळे खूप बेचैन होऊन झालोय आणि मला ते कसं सामोरं जायचं याची शक्ती येत नाहीये, ताकद येत नाहीये, तरी अशी फिलिंग येऊ शकते. जर एखादा स्टुडंट असेल तर त्याच्यासाठी पण फार महत्वाचं आहे. अचानक त्याच्यात स्कूलमध्ये काही चेंजेस झालाय, त्याची क्लास चेंज झाली आहे, त्याचा टीचर्स चेंज झालाय, अशा व्यक्तींना सुद्धा त्रास होऊ शकतो. किंवा एखादा खूप अजून हा एक मोठ्या प्रमाणात चेंज आहे, किंवा अजून एक स्टुडंट आहे, त्याचं काहीतरी हरवलंय, पेन्सिल हरवली आहे, रबर हरवलंय, छोटी छोटी गोष्ट आहे, कंपास हरवलंय, पण ती फेस करण्याची ताकद नाही आणि घरच्यांना सांगण्याची ताकद नाही आणि तो कॉन्स्टंट फिअर खाली असू शकतो. त्यामुळे पण सुसाईड सारखे विचार येऊ शकतात. फिजिकल और इमोशनल अब्यूज, बुलिंग और मेंटल इलनेस. कुणीतरी त्यांना टॉर्चर केलंय, इमोशनली टॉर्चर केलंय, कलिग्सनीच टॉर्चर केलंय, किंवा फिजिकली काहीतरी बोललंय, फिजिकली काहीतरी हार्म झालाय, किंवा स्कूल गोईंग स्टुडंटला बुलिंग केलेलं आहे, कुणीतरी मोठ्या वर्गातल्या मुलांनी छोट्या वर्गातल्या मुलावर केलेलं असेल, त्यामुळे पण त्रास होतो, खूप बेचैनी वाटते, डिप्रेशन येतं आणि त्यानंतर सुसाईड सारखे विचार पण येऊ शकतात. किंवा काही आजार आहेत, आधीपासून मानसिक आजार होते पण आता ते वाढत चालले, कोपअप होत नाहीये, कसं बाहेर पडावं हे कळत नाहीये, त्यावेळी पण सुसाईडचे विचार येऊ शकतात. तिसरा आहे ड्रग और अल्कोहोल अब्यूज. एखादा सबस्टन्स म्हणजे अल्कोहोलची नशा करतात किंवा काहीतरी ड्रग्सची नशा करतोय किंवा कुठल्याही प्रकारचं ऍडिक्शन असेल, सुरुवातीला बरं वाटतं, त्रासापासून मुक्ती वाटते, पण ऍडिक्शन खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्यानंतर सुसाईडचे विचार मोठ्या प्रमाणावर बळावतात. चौथा रिस्क फॅक्टर आहे रिअल और परस्यूड लॅक ऑफ सपोर्ट. त्यांना असं वाटतं की मला कुणाचाच सपोर्ट नाहीये, घरातला नाहीये, बाहेरचा नाहीये, किंवा ते स्वतः समजत होते की या गोष्टींचा मला खूप सपोर्ट आहे, पण त्यांना कळायला लागतं की कुठल्याच प्रकारचा आता सपोर्ट नाहीये. हे पण एक प्रकारचं रिस्क फॅक्टर आहे. एनी सडन और मेजर चेंज इन लाईफ. काहीतरी अशी मोठी घटना घडली आहे, जसं की मी आता म्हणालो की सडनली काहीतरी चेंज झालाय, किंवा एखाद्या ऑफिसमध्ये चेंजेस झालेत, किंवा स्कूल गोईंग स्टुडंटमध्ये काही चेंजेस झालेत, स्कूल चेंज झालीये, क्लासरूम चेंज झालंय, किंवा टीचर चेंज झाली आहे, त्याच्यामुळे पण बदल होतात. आणि एखादा अडल्ट असेल, व्यक्ती असेल, त्याचं ऑफिस चेंज झालंय,
किंवा त्याची ट्रान्सफर झाली आहे, नवीन जागी त्याला अडॅप्ट होत नाहीये, अडॅप्ट होण्यासाठी वेळ लागतोय किंवा ती गोष्ट त्याच्यासाठी खूप त्रासदायक असू शकते. एनी सडन ऑर मेजर चेंज, त्याच्यामुळे पण सुसाईड सारखी